तुकोबाराय महाराज आणि आपल्या अतिशय गोड ज्याची भक्त प्रतीतीकडे ओढ आहे त्याला एका वेगळ्या विश्वास मिळणार आहोत. म्हणून गेली अनेक वर्ष पांडुरंगाची सेवा चालू आहे, परंपरेला दिलेली सेवा. असं वाटत होतं की काय होतंय, पण ती सेवा पुन्हा पुन्हा रुजू होती, पुन्हा 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 पुन्हा. म्हणजे आम्हाला वाटलं नाही तरी ते पुन्हा रुजू होतं. आणि असं जेव्हा होतं तेव्हा ती आपली इच्छा नाही, ती पांडुरंग मायबापाची. आणि मला असं वाटतं मायबापाला ते नाम आवडतं. कळलं नाही? अहो प्रत्येकाला आपलं नाव आवडतं. हा घाट कशासाठी आहे सगळा? प्रत्येकाला वाटतं माझं नाव द्यावं. मग देवाला देव काय वेगळं आहे का? म्हणजे देव वेगळा नाही, आपण वेगळे आहोत का देवापेक्षा? देव वेगळा असणं शक्य नाही. आपल्याला प्रश्न आहे की आपण देवाहून वेगळे आहोत का? मग त्याला जे आवडतं तेच आपल्याला आवडतं, त्याला जे भावणार तेच आपल्याला भावणार. तो जिथे आकृष्ट होणार तिथे आपणच सुद्धा आकृष्ट. म्हणून नामामुळे रूप का रूपामुळे नाम. आज आपण कोणाच्या दारात आहोत? देवादिदेव सिंहासनावर बसलेला, आरूढ असलेला राजाधिराज सिंहासनाधीश्वर छत्रपती जसं आपण म्हणतो तसं सिंहासनाधीश्वर राजा देवादिदेव दोही बाई संतांची
लक्षात आलं का? हा कोण आहे? बळीया माझा पंढरीराव या देवाचा निरपेक्ष प्रेम, निरपेक्ष प्रेम. म्हणून तसेच संत निरपेक्ष. कळलं की नाही? तू बघ नाही तर बघ, नको बघूस, आम्ही तुझ्यावर. तू दे नाही तर न दे, आम्ही तुझ्यावर. तू कर नाही तर न कर, आम्ही तुझ्यावर. नाम आठविता संगतीत प्रेम वाढे. लक्षात द्या, सोपं समजून का? जन्माला आलेल्या क्षणापासून अपेक्षा सुरू होतात, आशा, इच्छा, आकांक्षा सुरू होतात. लहान मुलाला सध्या कळतं 2 महिन्याच्या, जिने मला हातात घेतलंय तिला कसं झुलवावं. त्याला आईचा हात कळतो, त्याला आजीचा कळतो, त्याला आजोबाचा कळतो, त्याला वडिलाचा कळतो, त्याला चुलत्याचा कळतो. आणि तो त्या पद्धतीने फिरवत असतो. मग सगळे म्हणतात लबाडा. अरे मग तो जर का लबाडा, हा लबाडाचा लबाड आहे. पण खरं सांगू, लबाडाचा लबाड गोकुळाहून धावत आला, पण सर्व लबाडी सोडली आणि निरागस भावानी इथे सगळं करून पावला. लबाडी केली, चोरी केली, लाठी लबाडी, सगळं करून पावलं. आता म्हणाला मला का आहे नको, आता शांत राहा. म्हणून उगाच नाही उभा राहायला. आता अध्यात्म पैसे उगाच नाही आहे. या अवस्थेचा आनंद तो घेतो. जसं आईने किंवा घरातल्या करत्या बाईने दिवसभर झुलावं, कष्ट करावे आणि नंतर म्हणजे मला निवांत बसून घ्यावं. म्हणून इथे जे रूप आहे तिचे दिग्दर्शन, इथे जो आकार निर्माण झालेला आहे तो शांत. म्हणून आपले सगळे संतही शांत, आक्रमक कोणी नाही. भक्ती प्रेम कल्होळ प्रतिती आशे मुसमुसलेले, अशा त्या प्रतितीने असे मुसमुसलेले, मुसावले मुसलेले प्रेम भक्तांच्या मुसावले असं स्पष्ट म्हणतो ना. कुठल्या एखादं पीठ आपण ठेवतो किंवा असते ते गवती, ते आंबट असतं. आंबटाचं नाव कशाला आजकाल? दूध आहे आणि असं उकळायला नाही, असं मंद त्याची बासुंदी खीर व्हावी असं ठेवलेलं आणि मग ते असं जायच्या याच्यात येतं. म्हणजे अशा तसा असा पांढरा मुसावले प्रेम भक्तांच्या. म्हणून नाम आठविता संगतीत कंठी. नामाचा आठव व्हावा, पण तो कसा व्हावा? कळलं का? नामाचा आठव होण्यासाठी आणि ती प्रतिती भोगण्यासाठी थोडी परिचिन्न करायची. मी भक्त तू देव. ऐक्य असून सुद्धा दोनपणाचा आनंद घेण्याची तयारी करायची. आणि त्या दोनपणाचा आनंद घेण्यासाठी माई मैं तो गोविंद लीनो. दोनपणाची प्रतिज्ञा अशी फुकट येते काय तुम्हाला? काय वाटलं तुम्हाला? दोनपणाची प्रतिज्ञा अशीच येते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तू माझा स्वामी मी तुझे नंद. माझा स्वामी मी तुझे नंद. तू माझा स्वामी मी तुझे नंद.
एकदा काय झालं, गोकुळामध्ये कृष्ण अवतार झाला आणि सगळीकडे आनंदी आहे. पण आनंदामध्ये विरझट नाही पडलं किंवा पडण्याचा प्रयत्न नाही केला तर तो आनंद म्हणून असं झालं. आवडीची माणसं जशी आली तशी नावडीची प्रतिती घ्यायला आली. हा खरंच देव आहे का बघावा. पण अशी जी माणसं असतात ना ती पलीकडचं तत्व करतात, अलीकडच्या तत्वावर कधीच नसतात. हा अनुभव आहे. जाऊ हे कशाला सांगा. आता वडील घरात आले की बायकोचा पुरांचा तो तट हात वडिलाचा हात. आमचे बरेच वेळ वाटलं हात मोठे ते आले, इतका धाक होता महाराज. आणि मग आम्ही इथे बसलो आणि ते तिथे समजा आले, त्यांना वाटायचं आता गप्पा माराव्या. आणि त्यांचा तो देवाचा जो धाक होता तो असा होता, आम्ही करायचो हळूहळू प्रत्येक जण पाठच्या बाबाने म्हणाले अरे असं का करताय, मी तुमच्यासाठी इथे तुम्ही कुठे पळताय. तसं खूप ऋषी मुनी जपी तपी ध्यानी गोकुळात आणि काही विद्वान हुशार दूरवास पलीकडचं काय दुर्वास ऋषी आले. कृष्ण परमात्म्याच्या दर्शन नाही, कृष्ण परमात्मा आहे का याच्या संशोधनासाठी आले. म्हणजे ऋषींचं जे कार्य असतं ते सिद्धीस नेण्यासाठी ऋषी आहे. पलीकडच्या तटावर झालं. सर्व गोकुळवासी गवळणी साध्या भोळ्या लगेच ह्या दर्शनाला आज जाऊ उद्या दिवस उजडला. तू काय करणार, मी काय करणार, सगळ्यांनी हरेच्या हरे भरून जेवण घेतलं. कोणी काय घेतलं, कोणी काय घेतलं, कोणी काय निघाले सगळे. निघालेलं काय झालं, यमुना माई तुडुंब भरलेली. मला ते कृष्णाचं एक कळत नाही. जन्मता तुडुंब, आत्ता तुडुंब, म्हणजे असं काहीतरी व्हायचं असेल की ते तुडुंब असतं. म्हणून आत्ता जे तुडुंब आहे ना सगळीकडे ते कारण तेच. तो म्हणतोय माझ्याकडे दरवाजा उघडायला ये, येत नाही आहे, मग असं तुडुंबच होणार. कळलं का. माझा आधार घ्यायला येत नाही, तुला वाटतं मी मानव आहे. चंद्रावर गेलो, अमकं केलं तमकं केलं, मला काय गुणाची गरज. वा म्हणून झालं तुडुंब बघितल्यावर निघाले. आता म्हणाले कसं जायचं. आणि आश्चर्य म्हणजे त्यात राधाबाई सुद्धा होत्या. बगीच्यावर म्हणाले आता काय करायचं, कसं जायचं. म्हणाले काय नाही, आपल्याला इलाज काय एकच, परमात्म्याकडे कृष्णाकडे चला. कृष्णा म्हणाले आम्ही एवढी तयारी केली, पाऊस एवढा व्हायला लागला, आता काय करायचं. एवढा जोरदार पाऊस पडतोय, नदी एवढी तुडुंब वाटली, आम्हाला जायचंय. आणि कृष्णाला आम्ही सांगून ठेवलेले की आम्ही नैवेद्य घेऊन येतोय. आता ते वाट बघितली
जर कोप झाला तर काय करतात कृष्णा वाचव. ठीक आहे म्हणाले. काय ठीक आहे. 16,108 पत्नी बोलून कृष्ण जर का ब्रह्मचारी असते ती यमुने नाही वाटते दिली. त्यांना गरगरायला साध्या काही नाही म्हणून राहणं म्हटलं त्या बात आहे. पण ती सोडून गेली. कमाल आहे. सर 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 असं पूर्वीच्या काळी बायका म्हणून पडत तो भाग पडताना कसं 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 सरळ तर अशी घडी लावली रस्ता मिळाला. गेल्या तिकडे जेवण दिलं, नैवेद्य दिला, पूजा अर्चा सगळं केलं आणि जर संध्याकाळ झाला त्यांनी प्रसाद घेतला, जरा विश्रांती घेतली. चला म्हणाले संध्याकाळच्या घरी आता पाहिजे आता घरी जाऊ. परत निघाले तर परत तोडून आता काय आता म्हणाले तिकडे तो होता. आता काय करायचं, आता काही इलाज नाही म्हणाले. तर तिकडचा प्रयोग करून बघितला आणि ते काही चालेल ना. मग ते म्हणाले की आता परत दुर्वास ऋषीकडे जाऊ. ते म्हणाले दुर्वास ऋषी म्हणाले ठीक आहे मग हां हुशार ठीक आहे म्हणाले आता मला मान्य केलं. पण येताना सुद्धा भरलेली होती. येताना कशा येताना म्हणाले देवाने असं असं सांगितलं, आम्ही कृष्णाकडे गेलो आणि कृष्णाने असं असं सांगितलं. असं हो बर आहे. आता असं करा 60,000 खंडी अन्न खाऊन दुर्वास ऋषी जर का निरआहारी असते ते यमुने माय वाटते. यमुने मायने वाट दिली. काय यमुने मायने वाट दिली आले सगळे. पण येताना राधा डोकं काढू लागली. अरे म्हणाले हे काय, तिकडून जाताना त्याचा आधार, इकडून जाताना ह्याचा आधार, म्हणजे आम्ही मधल्यामध्ये लोंगळेच खायचे का. काय ते दिवसभर जमलेलं कधी बोलतो तेज. कृष्ण परमात्म्याशी 2 हात करण्याची तयारी अशा अवस्थेत राधा केस बी जरा अशी झाली. काय तो बोलवा काय ते गंमत सगळी तिच्या अवस्था. कृष्णा बोले कृष्णा तुला एक प्रश्न दमलेली दिसते. खाली बस खाली बस खाली बस खाली बस. पाणी मिळी देऊ का. मस्करी करू नको नको त्या वेळेला. मला एक उत्तर दे. जाताना यमुना माय भेटली होती. मग आम्ही काय केलं तुझ्याकडे. मग तू काय उत्तर दिलंस 16,000. मग आम्ही तिकडे गेलो. परत ठीक आहे तिकडे गेलो तेव्हाच ना भरलेली होती. मग आम्ही दुर्वास ऋषीकडे गेलो. मग त्यांनी सांगितलं 60,000 काढणार. जा आलो इथून इथे आलो. सांग रे साधी नदी इकडून तिकडून जाण्यासाठी आम्हाला जर का तुझा त्याला तिथून आला त्याचा त्याचा आधार आम्ही काय मिळवलं. आम्ही काय काय हे करून ठेवलं आमचं भावलं करून ठेवलं. काय अवस्था आमची एवढं सुद्धा आम्हाला करतो. सांग मला कृष्णा एवढं सुद्धा आम्हाला शक्य होऊ नये का. आयुष्यभर त्याची भेटी लागली व्रत उपवास आणि जन्म या गवळणींनी गोपींनी या मातीने या नदीने या पंचमाभूतांनी तुझी आज जन्म घेतला. आणि एवढं करून एवढ्या जागे इकडून तिकडे जाण्यासाठी तिकडून आम्हाला एवढं काय उपयोग आहे. काय उपयोग आहे मला सांग. कशासाठी जन्म काय उपयोग. कृष्ण परमात्म्याने बोलले राधे केले बस एवढंच.
चल देऊ तुला विद्या, आत्ता विद्या देतो, आत्ता विद्या देतो. पण एक लक्षात घे, ती विद्या जर का दिली तर मी हातचा सुटी. सुरुवात आठवा हातचा एक, मी हातचा सुटीन. तुला मान्य आहे का सांग? अगर राधे, ही यमुना काय भवसागर करण्याची ताकद आणि तुला नाही, तुझ्या कर्मी जगाला करण्याची ताकद तुझ्यात मी दिली. आणि काय मागतेस? नदी ओलांडायची ताकद. चल, तरी तुला मला दुःखी करायची नाही. बोल, आत्ता करू का? मला वाटत असेल मी तुझा अपमान केला, तुला न्याय मिळाला नाही. सांग. सदगणित कान्हा, कान्हा चुकलं, चुकलं रे, माझ्या लक्षात नाही आलं. हेच असतं, बऱ्याच वेळेला बऱ्याच गोष्टी आपल्या लक्षात येतात. बोल, अरे सांग, कशी होती? वाटून या आमची सेवक की भक्ती सुखाला आली, आपण मीची दोही भागी. भक्ती सुखात तो मी मला स्वतःला अर्ध करून घेतो. अर्जुना, मी या देवपणाचे निर्दे सांडले गा मी अर्धे, सगळे तुवा. राधे, अगं सगळे तू आहे, मी अर्ध आहे. तुझ्या आधारे मी, तुझ्या आधारे मी. अशी काय करतेस? म्हणून रूप आधी का नाम आधी? रूपाने नाम का नामाने रूप? म्हणून कुठल्याही नामाचा उच्चार असताना माणसाचं कधी कधी अक्षरावर नाम जातं. लक्ष द्या. आ ई एवढ्यात आई आहे. मी ठ ला ठ, अर्धा फुटला ठ ल झालं अक्षर. आणि ते अक्षर परब्रह्म आहे. ती अक्षरे नव्हती, ब्रह्म साम्राज्य तिका. अर्जुनाला चित्तळा अवधून प्रगटले आहे. तसं हे अक्षर आहे का? अक्षर अक्षरातीत परे. अक्षर अक्षरातीत जे आहे ती नामाची अवस्था आहे. नाम आठविता सद्गणित कंठी. म्हणून सगळ्यांना वाटतं की संतांची दृष्टी पण हीच आहे, नाम वेगळं रूप वेगळं. अरे असं कसं असेल? नाम वेगळं आणि रूप वेगळं. संत अनुभूतीने जगणारे, अनुभवाने जगणारे, प्रतितीने जगणारे, प्रचिती येऊन जगणारे, त्यांच्या लेखी नाम आणि रूपात काहीच फरक नाही. त्याच्याने ते आणि त्याच्याने ते. नाव घेतलं म्हणून वारकरी संप्रदायात आपण नेहमी म्हणतो तत्वता नाम नामीचा अभेद आहे. काय म्हणतो आपण? तत्वता नाम नामीचा अभेद आहे. राम अवतार कसा प्रगट झाला? दशरथाचा सुखा कालचा, अनादि कालचा आत्माराम. शिरसिंधूच्या परिवरी, शक्तीची आकरण कोरी, नेणो काय त्रिपुरारी सांगितले. म्हणून महाराज पहिलं शिष्यत्व ज्याला अधिकाराने नाम दिलं गेलं ती कोण आहे? गिरिजा आहे. विष्णूने नाम चोरलं मत्स्यरूपा, म्हणून डायरेक्ट अधिकार स्त्रीकडे, म्हणून तिला मागायची गरज नाही. कळतं का तुम्हाला काय म्हणले? कळलं? नीट आहे का? जेव्हा ते नाम मिळालं ना, रा आणि म दोन अक्षर उरली, देव दानव मानव. काय ते शतकोटी रामायण. मग ती अक्षर वाटत होती त्या रामायण. मग सगळ्यांना ते कसं आलं? 33-33
मला वाटतं. आणि 2 होती आणि 2 नीती कशी होती रा आणि मग राव. अहो त्या अक्षरातलं म्हणूनच काढून घेतलं. कसा शब्द करत असा देव काय कोणाच्या हातात देतो काय की नाही. शिव भगवान असं कोणाच्या हातात देतो की काय सांगा मला. म्हणून त्याला आपण म्हणतो आदिनाथ गुरु. आदिनाथ का म्हटलं. आदिनाथ उमावीच प्रकटले मच्छिंद्राला दिले सहज त्याची प्रेम मुद्रा लक्षात दिलेली. लक्षात घ्या नाथ संप्रदाय म्हटलं मग प्रेम मुद्रा कुठे आली. पूर्ण कृपा केली गहिनी नाते वैराग्यत आपला असं प्रेमीवाला ठेवाल लादल अशा निर्द्वंद्व निसंग समर्था विचारता माई सुखानंद हृदय स्थिरावला. विरक्तीचे पात्र अन्वयाचे सुख देऊनी सम्यक का आनंद. आणि शेवट काय आहे निवृत्ती काही कृपा केली पूर्ण कुळ हे पावन कृष्ण नाम. काय प्रूफ पाहिजे अजून. आणि प्रूफची गरजच नाही. जर का पांडुरंगा सुख व्हावं तर कशाचीही गरज नाही. कारण तो कसला आहे हरीने श्री वाहिला देवळा. दोन्हीच एकीकरण खऱ्या अर्थाने काला इथे. परवा काल्याचं कीर्तन होतं आमच्या मठात. तिला आवडे सगळ्याचा काला आहे मला कळतच नाही. रामकृष्ण हरी काला विष्णू शिव ऐक्य काला. अजून कसले काले विश्लेषण करताय. काला वाटू एक कृष्णाने काला केला ना. अरे ते सोडा रे. कृष्ण असा तसा काला नाही प्रतितीने काला केला. आणि ती प्रतिती प्रत्येक गोकुळवासियाच्या अंतःकरणात रुजवली. म्हणून ते असे झाले. ते काय ऑर्डिनरी होते काय. अहो तिथे त्यांना अनुग्रह झाला. काला म्हणजे काय प्रत्येक गायी गोप गोपी बाळा मेळविले आपलेपणी. म्हणजे काय द्वैतातून अद्वैत प्रतिती. कळतंय का तुम्हाला काय केलं कृष्णाने. मेळविले आपलेपणी. आपलेपणी म्हणजे काला. पण कशाचे विश्लेषण करताय. अरे आनंद घेऊन मोकळं व्हा. गोविंद
सगुण निर्गुण एको गोविंद रे अनुमाने ना अनुमाने जया श्रुतीने तिने ती म्हणती जया श्रुतीने तिने ती म्हणती गोविंद रे अनुमाने ना जेव्हा अनुमान नसतं ना तेव्हा काला होतो आणि जे अनुमान गणित काढत बसतात त्यांचा हातात चुकून जातो विठ्ठला कळलं का हातात चुकून जातो कारण अनुमान करत बसतात कसला अनुमान करताय आई अन्नच काढत असते तुला काय आवडेल म्हणून बस तुझ्या मांडीवर बसतो अरे आले आले काय येडी आई हे तशी नाही माझी विठ्ठल माझी
नामाची आवड म्हणजे आणि आवडीने उच्चार म्हणजे ना, नामाची आवड तो देव. नीट आहे का? नामाची आवड तो देव आणि आवडीने उच्चार म्हणजे नाम. दोठी एक, दो टिपरी एकची नाती, दो हाती एकची गाडी, दो पायी एक चाली. तसे विश्व चालायचं असेल ते दोन्ही असल्याशिवाय आणि त्याचं ऐक्याची प्रतीती भोगल्याशिवाय साफल्य नाम आठविता सद्गतीत. आठवलं की कंठ सद्गतीत झालाच पाहिजे. सद्गतीत कंठ राहतो येणे फुटो हृदय, चिंतनाचा एक नाव तुमच्या हो विठ्ठला, तुमच्या हो विठ्ठला, चिंतनाचा एक नाव. कळतंय का काय सांगते? मी नाही सांगत नाही, आमचे सद्गुरू दादा महाराज सांगायचे. कोण म्हणायचं हे सगळं? आपले सद्गुरुनाथ जे सर्वापासून वेगळे होते, सगळ्यापासून वेगळे होते. का? तुम्ही म्हणाल असं कसं बोलता? अहो कारण सर्वांचं एकत्रीकरण ते दुसऱ्या एकासारखं कसे असतं? ज्यांचं एकत्रीकरण एकात मिळालं तो कधीच कुणासारखं होतो. कारण सर्वाचा काला त्याच्यात. ज्ञानोबा, तुकोबा, नाथबाबा, नामदेवराय, जनाबाई, मुक्ताबाई, राधा, सर्व प्रतिती ज्यांनी काय म्हणतो आपण येथेच जेव्हा आडवा हात मारा, तसं सर्व प्रतितींचा आडवा हाताने भोगलं ते सद्गुरू दादा. आडवा हात ताने भोगलं ते सद्गुरू दादा. आणि एकटं भोगलं नाही, राजे रजवाड्यांना भोगायला लागले. हत्ती झुकले, बग्या होत्या, घोड्याच्या बागा होत्या, सोन्याच्या वाटीत शिरा खात होते, सोन्याच्या वाटीने पायाला तूप लावलं जायचं. उगाच कोणी लोणी तूप लावत नसतं. आपलं पोर सुद्धा आपल्याला टॅग केलं तर तू करतो. तिथे राणी राजे पायाला तूप लावतो. तुझ्या मस्करी समजता का? येतेच भोग स्वतःही भोगला आणि राजे रजवाड्याने दिला. राजनत्व, राजयोग 9वा अध्यायच आहे, तो एका राजाला सांगितला पण तो राजाही बोलला. असे सद्गुरू दादा म्हणून आवडीने उच्चार ते नाम आणि त्या नामाचे सेवन आपण त्या प्रतितीने भोगलं की तो उचंबळून येतो. आणि उचंबळून ती प्रतिती उचंबळून घेतलेले जे नाम आहे तोच प्रेमबोध आहे, सत्य. म्हणून बोध बाकी काय नाही. बोध म्हणजे निष्ठा नाही, बोध म्हणजे श्रद्धा नाही. बोध म्हणजे त्या निष्ठेची श्रद्धेची प्रत्यक्ष अनुभूती बोलतो. आईवर पुस्तक लिहिलं म्हणजे आई होत नाही. बाल संगोपनावर पुस्तक लिहिलं म्हणजे आई होत नाही. तर तिला प्रत्यक्षतेने ते मातृत्व भोगावं लागतं. तेव्हाच ती त्याचं विश्लेषण करू. का राजनत्व नव्हता, राव राय पण काय होती, का अंधार मन अलिंगी दिन करा. राजनत्व नसताना अंगात तू काय राजे पण होशील? काय म्हणत पुट्टा असतो तो, पुट्टा म्हणतो तिला, त्याची तलवार करायची मी शिवाजी म्हणायचं. हे असते आपण. आणि मारुतीराणी छाती पाडली म्हणून आम्ही मर्शी म्हणजे देवळात उचलून द्यावं लागेल. राम बोलू काय राम म्हणून उगाच हुशारी करू नये. जे आहे त्याला नीट विचार करून करा, वागावं. उगाच बाधा करून काय उपयोग आहे? आणि खरं सांगू नाही ना भोगता आलं, एक टेम्पररी जी अवस्था आहे ना ती भोगून मोकळे व्हायची. कुणी सांगितलंय?
रेशन शॉपचे मालक आपण नाही, पण रिटेलमध्ये 4 आण्याची आपल्या लोकांना विकत घेऊ शकतो ना. शेवटी तांदूळ तोच आहे. बासमती 10 रुपयाचा परवडला, 10 रुपयाचा घेतला मी. 125 रुपयाचा 1 किलो आहे इंडिया गेट. असे ना का मग तुम्हाला अरे बापरे एवढा कसा आम्हाला परवडेल. मग माझ्यासारखी बाध्य होती. ती म्हणाले असू दे, माझ्या फक्त 10 रुपयाचा मला दे. काल तू गरम मला तरी काय सोय करून ठेवली. एका भावी त्या बात आहे. कोण्या एका भावे काय अंगीकार. कुठल्या एका भावाने आता एवढी सोय करून ठेवली जर का जगद्गुरूंनी, तर त्याचा फायदा आपण का नाही घेऊ. का भक्तीचा व्यवहार का व्हावा, असा भक्तीचा व्यवहार का होऊ नये. कसं पहिली भक्तीचा व्यवहार देव देवोत्रिवाद कोरोनिकी जे डोंगरू तैसा भक्तीचा व्यवहार का सर्व ठिकाणी तो आहे. आजकाल आहे एकच अजेंडा लेणी, त्याच्यात देवही तोच, हत्ती तोच, माकडी तोच, सापही तोच, आणि इथे कोण वेगळा आहे तोच विंचू आहे, तोच तो आहे. तुम्हाला दुश्मन वाटतं तो तोच आहे, तुम्ही सुद्धा तोच आहे. शिव्या देणारा तोच आहे, रडणारा तोच आहे. भिन्न काळी भिन्न आकार, भिन्न नावे भिन्न व्यापार, तेच देखे जो अभिन्न आकार, ते ज्ञान साचार. म्हणून सात्विक ज्ञान आणि व्यापक ज्ञान दोन गोष्टी. जे व्यापक आहे ते सात्विक होतं. संत व्यापक ज्ञान सर्वांत होतो म्हणतो. ऐसे व्यापक ज्ञान जयाची हृदया किंवसिता आले शोधत येता हृदय दयाची समता बुद्धी बोले विशेष ऐसे व्यापक ज्ञान जयाची हृदया किंवसिता आले. आळंदीला गेलं, देऊला गेलं, पैठणला गेलं, गंगा खेडला गेलं, हैदराबादला गेलं, सासवडला गेलं. ऐसे व्यापक ज्ञान बले जयाची हृदया किंवसिता आले तयाची समता बुद्धी बोले विषय. त्याची बुद्धी जर का समतेने व्यक्त झाली तर विषय काय. कारण तो प्रत्यक्ष त्यांचं हृदय शोधत गेला. असं हृदय मला कुठे मिळेल, असं बसायला कुठे मिळेल. खाचकन त्यात पिस्तूल इकडे टोचलं, इकडे टोचलं, इकडे. पण पाटावर बसला असतं, वस्त्र बिस्त्र टाकलं, असं होण्याची गरज. मग व्यापक ज्ञान, ते व्यापक ज्ञान आता काय झालं, काय झालं, सात्विक झालं. साचार सात्विक. जे व्यापक होतं ऋषीमुनींनी लिहिलेलं ते सात्विक होऊन संतांच्या हृदयात फुललं, फळलं. मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा
मज भीक काही देवा प्रेम भातके प्रेम वाढे पोटी ऐसे करी रोमांच जीवन आनंदाश्रू नेत्री अष्टांग ही गात्री नामती अष्टांग सर्व ही शरीरे वेचूया गाऊन निशिदिने नाम तुझे अष्टांग योगे यमने मनिरोध नकी तुका म्हणे जे न करी कल्पांती सर्वदा विश्रांती संतापाई दुसरी कशाची ही इच्छा कल्पाच्या अंतापर्यंत मी करणार नाही आणि शेवटची मेघ तुमच्या लक्षात आली की नाही सांगा बरे मला तुका म्हणे तुझे न करी कल्पांती सर्वदा विश्रांती तुझे पाय नाही संतापाई काय संतापाई विश्रांती आहे कारण ते जीवाचं आणि तुझं मिलन करून देणारे आहे तो मधला भटजी आहे त्या भटजाशिवाय आपलं लग्न लागू शकत नाही नाहीतर विश्लेषण करत बसाल नाम वेगळं रूप वेगळं रूपापासून नाम का नावापासून घटापटा डवळे मन हो यशिन न कर तू त्याच्यापेक्षा मगाशी सुरुवात जिथे झाली तू माझा स्वामी पाहताना दिसे ही आमची पणजी म्हणजे दादाबाबांची आईच आहे महाराजांच्या पत्नी त्यांना पूर्वीच्या पंक्ती बसत मग पंक्ती बसत बसल्यावर तिला म्हणायचे आपण म्हणतो आणि साऊ तू माझा स्वामी हा अभंग कायम म्हणायची पाहताना दिसे वेगळीक पाहताना दिसे मी तो पण जाऊ एकची डोंगरी पांघरू हरी एकची डोंगरी पांघरू हरी ज्ञानेश्वर Thank you.